पण जाणार कुठे? बोरखार. बोरखार कुठे आला रे? आमच्या व्ह्युअर्सला माहिती नाही सध्या. तर आपली दुसरी सुद्धा गाडी आलेली आहे सीएनजी भरायला. बघा आमचे ड्रायव्हर कसे फास्ट मारतात गाडी. इकोवाले ब्लॉग आहे. काय आपल्याला इथे खूप एक जुनी अशी काय बोलतात त्याला, जुनी अशी एक वेल भेटली आहे. तुम्ही बघत आहे आमची टीम आलेली आहे, आता उतरलेली आहे, ती मारलेली आहे, त्याच्यातले सगळे परत चाललेले आहे. तर आज आपण जाणार आहोत टेनिस टुर्नामेंट बघायला, टेनिस क्रिकेट टुर्नामेंट बघायला. तर सर्व आपले प्लेयर जमा होत आहेत एका जागी आणि मग सर्व प्लेयर आले की आपण निघूया. तर बघत आहात बॅटीला ग्रिप वगैरे लावून ठेवलेलं आहे सर्वांनी. आज कोणता नंबर येतो का नाही बघू. हाय व्ह्युअर्स, तर आज आपण चाललेलो आहे मॅचला टेनिस क्रिकेट. आपण जाणार कुठे? बोरखार. बोरखार कुठे आला रे? आमच्या व्ह्युअर्सला माहिती नाही सध्या. बोरखार न्यू सिटी आहे. न्यू सिटी एक आहे मुंबई, एक आहे नवी मुंबई आणि नंतर महामुंबई. बोरखार महामुंबई मध्ये पहिला गाव आहे तो बोरखार. ठीक आहे. तर काय तुमचं काय, तुम्ही काय करणार आहे? बॉलिंग, बॅटिंग, ऑलराऊंडर. सध्या गाडी चालवतोय, रिटायरमेंट घेतली. आता कोचिंग करतोय फक्त. अच्छा. तर तुमचं तोंड जरा मला सेवक सारखा दिसत आहे चष्मा लावल्यावर. पान मसाल्याची ऍड तोच करतो. ही गोष्ट खरी आहे. ते आमच्या टीमचे पहिले सेवागत होते, आता सध्या ते आउट ऑफ फॉर्म असल्या कारणाने रिटायर झाले. अच्छा. कोचिंग करतात. मेन रिझन तेच आहे वाटतं. तर आपण आता आलेलो आहोत. हो काका चला की पुढे, नाही तर थांबा तरी. तर आता आपण आलेलो आहोत चिर्ले गावाच्या ब्रिज खाली. तर तुम्ही बघत आहात तेथून लेफ्ट मारला की सरळ सिलिंगला जातो आणि आता पुढे आपण आलेलो आहोत चिर्ले गावामध्ये. तर कोणाला काय बोलायचं आहे का? तर आपण आलेलो आहे चिर्ले गावामध्ये. माननीय श्री नरेंद्र मोदी काल चिर्ले गावामध्ये आले होते. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे बीजेपीचे मोठे कार्यकर्ते काल चिर्ले गावामध्ये आलेले होते. त्या चिर्ले गावामधून आता सध्या आम्ही चाललेलो आहेत बोरखार गावामध्ये टेनिस क्रिकेट मॅच खेळण्यासाठी. तर जसं चिर्ले गाव क्रॉस केलेलं आहे तर आपण आता दिघोड्याला आलेलो आहोत. तर थोडी इथे ट्रॅफिक असते दिघोड्यावरून आपण लेफ्ट मारून जाणार आहोत CNG भरायला गाडीमध्ये. लेफ्ट टर्न मारलेला आहे आणि पुढे जाऊन तिथे एक CNG स्टॉप आहे. CNG फुल करूया गाडीमध्ये आणि मग जाऊया बोरखारला. तर आता आम्ही आलेलो आहोत गावच्या CNG मध्ये. आम्हाला तर वाटलेलं CNG बंद आहे, पण CNG आहे, CNG चालू आहे. आणि आमच्या तर सर्वजण गाडीच्या बाहेर उतरलेले आहेत. सेफ्टी नॉर्ममुळे जेव्हा CNG आपण फिल करतो तेव्हा सर्वांना खाली उतरायला लागतं. तर आता CNG लावतील आणि 5 मिनिटामध्ये CNG भरून होईल आपला. तर बघूया तोपर्यंत आपला प्लेयर काय करतोय. तर आमचे प्लेयर, आमचे मेन बॅट्समन CNG ची माहिती काढताना. बोलो यूट्यूब पे आ जाओगे आप. यूट्यूब पे आपका हरीश किधर है? हाँ अंदर है. अंकल के लिए गाड़ी नहीं दिख रही है. आज संडे है, आज छुट्टी है, बरोबर. ज़्यादा गाड़ी भी नहीं दिख रहा है. CNG पूर्ण खाली आहे. आता कुठे एक रिक्षा आलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला वाटत होतं बंद आहे की काय आज. 1 hour later. तर आपली दुसरी सुद्धा गाडी आलेली आहे CNG भरायला. बघत आहे आमचे ड्रायव्हर कसे फास्ट मारतात गाडी. इकोवाले, रिक्षानंतर इकोवाल्यांचा नंबर लागतो. हा स्माइल बघा गाईज, बघा सगळी गँग उतरलेली आहे आता. आमचा विशाल आमचा लेदरचा मेन प्लेअर. याच्यानंतर आम्ही चिंटू पिंटू पण आणलेला आहे सोबत. चिंटू मिंटू यांना सगळ्यांना मॅच बघायची आहे. आमच्या टीममधला मेन बॅट्समन आशिक पण आलेला आहे, इथे फोनावर आहे.
10 मिनिटामध्ये फोन करतो बोललाय. आता बघूया किती मिनिटामध्ये फोन करतो हा. जरा मुलाच्या तोंडावरची स्माईल बघा, एकदा हसून दाखव. तर काय चला आपले झालेले आहे CNG वरून. चल पटकन चल. हे लवकर यार, मागत राहा गाडीचे. तर 5 मिनिटामध्ये CNG भरून झालेला आहे आता आमचा. आता आम्ही आणि निघतो आता- मॅचसाठी. नाही ना, पहिले हवा भरू. अच्छा अच्छा पहिले हवा भरायची आहे आम्हाला. झालीस का? आता टायर मध्ये हवा कमी आहे बोलत आहे. दादी टायर मध्ये हवा भरूया आणि मग निघूया. अच्छा. आहे का टायरवाला? टायर पप्पू भाई म्हणून आहे तिथे. तर आता पप्पू भाई आलेले आहे, त्यांच्या इथे PVC ऑनलाईन PVC वगैरे होते. पप्पू भाई चारों टायर में देख लो एक बार हवा. चारों टायर में हवा देख लो. सही से भरो. पप्पू भाई हवा भरत आहेत. ड्रायव्हर उतरून कुठं चाललाय? आमच्या इथे लाईव्ह मॅच पण चालू आहे. वा वा आमचा ठीक आहे, मॅचेस करू पप्पा. आता आता सगळं स्टेटस बघून जायचं आम्हाला. एकदम फुल प्रॅक्टिस चालू आहे. कोणती टीम काय करते काय नाही, कोणाचे बॉलर वगैरे सगळी पहिलेच इन्फॉर्मेशन घेऊन ठेवत आहेत आमचे कॅप्टन. तर आपली अर्धी त्यात टीम काय? मागच्या गाडीमध्ये आहे, ते पण दाखवतो. तर जेव्हापासून सिलिंग झालेलं आहे चालू तेव्हापासून लाल चिंता पाडायला खूप लोक येत आहेत तिकडे. रस्त्यावर जाऊ नका, नाव बघून घ्या. आम्ही बोरकारकर. आम्ही बोरकारकर. तर गाय जाते आम्ही पोहोचलेलो आहोत बोरकर गावाच्या ग्राउंडवर. तर बघा तुम्ही बघत आहे आमची टीम आलेली आहे आता, उतरलेली आहे इथे बोरकर गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघत आहात मागे पण ही पूर्ण आमची जमीन आहे जी मर्चंट नेव्हीला आम्ही दिलेली आहे भाड्याने. आता ते मर्चंट नेव्हीचं स्कूल बंद झालेलं आहे. तर काय खातो रे? केळ्या घे. तर तुम्ही बघत आहात सगळे पब्लिक आहे, खूप गर्दी आहे. जो तो आपल्या गावाच्या टीमला सपोर्ट करायला आलेला आहे आणि प्रत्येकाची एकच इच्छा आहे आज की एक तरी नंबर आपल्या गावाच्या टीमने मारावा आणि तेच बघण्यासाठी आज ते आलेले आहेत. तर प्रेक्षकांमध्ये तुम्हाला दिसत आहेत लहानपासून ते मोठ्यांपर्यंत जो तो क्रिकेटप्रेमी आहे तो आज इथे तुम्हाला दिसणार आहे. तर आता आपण बघूया ग्राउंड कसा आहे, काय आहे, किती मोठा ग्राउंड आहे. तर एक सीन बघून घ्या तुम्ही ग्राउंडचा. नाही बोललो तरी 39-40 डिग्री सेल्सिअस ऊन आहे. इथे खूप उन्हामध्ये आलेलो आहोत. तर आपण थोडं सावलीमध्ये जाऊया. इथे आपले प्लेयर प्रॅक्टिस करत आहेत. तर या बिल्डिंग पूर्ण मर्चंट नेव्हीचं स्कूल म्हणून ओळखलं जायचं एका वेळेमध्ये, पण ते आता बंद करण्यात आलेलं आहे. तर ते बंद करण्याचं कारण तर आपल्याला माहिती नाही, पण पायऱ्या खूप उंच उंच बनवलेल्या आहेत त्याने. एक स्टेअर खूप मोठी आहे आणि साईडला छोट्या दिल्यात, पण आपण मोठ्या पायऱ्यांनी चढत आहोत वरती, ते का माहिती नाही मला. तर बघूया वरून कसा व्ह्यू दिसतो आपल्याला ग्राउंडचा. आपण आता आलेलो आहे वरती टेरेसवरती. टेरेसवरून कसा व्ह्यू आहे तो दाखवतो तुम्हाला. ग्राउंड खूप सुंदर दिसत आहे. एवढं मोठं ग्राउंड नाही आहे पण बऱ्यापैकीच मोठं ग्राउंड आहे. तर कॉमेंट्री आणि मॅच चालू आहे तिथे, आपण बघत आहात. दमलो एवढ्या पायऱ्या चढून. पाणी पाहिजे प्यायला. जाऊया गाडीमध्ये जाऊन पाणी पिऊया थोडं. बघा एवढ्या पायऱ्या चढलेलो आहे आणि खूप उंच पायऱ्या आहेत. एक स्टेप खूप उंच आहे. दमलो. काय आपल्याला इथे खूप एक जुनी अशी काय बोलतात त्याला, जुनी अशी एक वेल भेटली आहे की त्याचं जे फळ असतं ते जर हाताला लागलं आपल्या तर खूप खाज येते. इथे लोकल लँग्वेजमध्ये त्याला कुईली असं बोलतात. तर ते तुम्हाला दाखवायची चान्स भेटलेला आहे आपल्या ब्लॉगवर. तर हे बघा चिंचासारखं दिसतं, पण याचे जे छोटे छोटे काटे असतात ते जर आपल्या बॉडीला लागले तर पूर्ण बॉडी खाज लागते. तर चला नेक्स्ट राऊंड आपला आहे
आपले मित्र चाललेले आहेत, त्यांची मॅच संपलेली आहे आणि आपल्याला आता टार्गेट द्यायचं आहे त्यांना, कारण की त्यांनी बॉलिंग चूज केलेली आहे. तर आपली सलामीची जोडी उतरलेली आहे, आकाश आणि निलेश दादा. तर आपली टीम ही आधी एक सामना जिंकलेली आहे, म्हणून आपण सध्या सेमीफायनलचा खेळ बघतोय. तर रोहित आऊट होऊन आलेला आहे, त्याने चांगली कामगिरी केलेली आहे गेल्या मॅचमध्ये. त्याने चांगले विकेट्स घेऊन आणि 2 सिक्स पण मारले होते या मॅचमध्ये, पण 1 सिक्स मारून आऊट झालेला आहे तो. तर हा सेमीफायनलचा शेवटचा बॉल आहे, तर बघूया एक बॉल आणि 6 पाहिजेत. तर हा बॉल हुकलेला आहे आणि सेमीफायनल जिंकलेला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आप फकीर हो रहे हैं, मुझे भी पता है. सुबह आप 6 बजे सोए. तर गाईज आमची टीम आता सेकंड क्वालिफाय झालेली आहे, सेकंड नंबर आलेला आहे, फायनलमध्ये हारलेले आहेत. तरी सगळ्यांचे अभिनंदन आमच्या टीमचे. नाही बोललं तरी 10 वर्षानंतर आमचा नंबर आलेला आहे. 10 वर्ष खूप स्ट्रगल केलेलं आहे प्लेयरांनी. 2 मॅन ऑफ द मॅच भेटलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. सगळ्यांनी त्याला खुशी आवरत नाही, त्याच्यामुळे त्याला बोलायला जरा प्रॉब्लेम होत आहे. जी बोललेली आहे त्याची बोबडी बोललेली आहे बोलतोय त्याला. त्याचा इंटरव्ह्यू आपण नंतर घेऊया. सद्गुरु साईनाथ महाराज के दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला रेल्वे कॉलनी चिरले संघ. भारत डाके सुरेश डाके, अतुल ठाकूर, आशिष ट्रॉफी दिली जाते. 2024 रियाश 11च्या माध्यमातून या सामन्याचे आयोजन. त्यानंतर पुण्यात बोलूया आपण मॅन ऑफ दी सिरीज. गाईज पूर्ण टीम ग्राउंडवर गेलेले आहे, तिथे त्यांना फोटोशूट करायचा आहे. आता फोटोशूट करून आम्ही निघू घरी. तर बघा जातानाची जर्नी गाडीमध्ये काय मजा होते ते. गोला पार्टी, सरबत पार्टी चालू आहे इथे. तर काय फायनली गोल सरबत भेटलेलं आहे सगळ्यांच्या. नंतर आपल्याला आपली गाडी थांबली आहे का नाही माहिती नाही, बघूया. ये ना भाऊ, बिंद असतात काय काय नाव उठसूट. फॉलो करा, लाईक करा. तर गाडी थांबलेली आहे आपल्याला. आपण सगळ्या शेवटला आहोत. आलो आलो. व्हिडिओमध्ये आपलं दिसला पाहिजे. तुला काय बोलायचं आहे का? तर तू बोलू शकतो. काय बोलायचं आहे तुला? हाय गाईज, आज गेल्या 10 वर्षानंतर, सॉरी 9 वर्षानंतर नको सांगू ती वर्ष. बोल, तू बोल आज. नाही. जाऊ दे. आम्ही भावना पोहोचू दे आज. तुझ्या व्यक्त करतो. आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. रडू नको फक्त. पहिला आम्ही सेकंड रनर आलोय. रडू नको, रडू नको. जाऊ द्या, बाकीचे शब्द त्याला आता आठवत नाहीत. भाऊक झाला भाऊक झालेला आहे तो सध्या.
हा?